मी ओव्हरऑल म्हणजे पूर्ण सीझन मध्ये एवढं टार्गेट अचीव्ह करायचो, ओके 10-12 लाखापर्यंत. ओके पण ओके हे मंथली तेवढंच, एका महिन्यातच तेवढं टार्गेट माझं अचीव्ह झालेलं आहे. मला तरी आता 7 कन्व्हर्जन झाले नवीन क्लायंट, ओके. म्हणजे ऍड थ्रू 7 सात कन्वर्ट झाले. टोटल जे एक महिन्याचा ऍड सेटअप होता याच्यामध्ये 288 एन्क्वायरीज गेल्यात, बरोबर? हो, 288 हो, एन्क्वायरी काहीतरी 5,000 रुपयांचा ऍड स्पेंड आहे. हो. येस, तर मग ह्या 288 एन्क्वायरी मधल्या वेडिंगसाठी किती होत्या आणि किड्स आणि मॅटर्निटीसाठी किती होत्या? वेडिंग साठी तरी ना, माझ्याकडे म्हणजे 85 एक असतील. बाकी रिमेनिंग सगळे किड्स साठीच होत्या. मी ऍक्च्युली वेडिंग साठी जी ऍड रन केली होती, नेमकं जन्माष्टमी आली. मी किड्स करत होतो भरपूर बरोबर. आधीपासून. आणि जन्माष्टमी आली, मग मी थोडी ती पोस्ट केली. ओके वेडिंगची थोडी कम बंद केली आणि जन्माष्टमीत चालू होती. ओके त्यामुळे 2-3 वीक मी जन्माष्टमीत चालवली. मग तिच्यावर भरपूर रिस्पॉन्स आला. ओके ओके. ग्रेट. हम्म. मग आता जो इथलंच कन्व्हर्जन सांगायचं म्हणलं तर 85 वेडिंग्स आहेत त्याच्यामधनं आपल्याला किती म्हणजे कसा रिस्पॉन्स भेटलाय? मला तरी आता मिनिमम 7 कन्वर्जन झाले नवीन क्लायंट, म्हणजे ओके. ऍड थ्रू 7 7 कन्वर्ट झाले. कन्वर्ट झाले. हो, आणि किती हो. अमाऊंटचे आहे असतील ऑलमोस्ट? तरी म्हणजे मिनिमम तर माझं 1 लाखाचं बजेट आहे. ओके 1 लाखाच्या वरतीच, म्हणजे 95चं बजेट आहे माझं मिनिमम. ओके त्याच्यावरच कोट गेलेलं आहे सगळ्यांना. ओके. म्हणजे 9चं जरी पकडलं किती झालंय? 56. 5-6 लाख. छप्पन. हो, आरामात झालंय तेवढं. ओके, 5 लाख आपण याच्यात पकडूयात. आणि आपलं किड्स आणि मॅटर्निटीचा कसा रिस्पॉन्स भेटला? ते सर आता आहे ना, माझे टोटली या म्हणजे आता तरी 76 क्लायंट शूट करून गेले. अरे 76 अकाउंट बापरे. आहे. ओके ओके कारण की मी ते मर्ज केलेलं होतं पूर्ण. एक पोस्ट टाकायची होती मला. ओके 76 फोटोज आहेत तेवढे याच्यात. सगळे क्लायंटचा एक 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 फोटो काढून मी तो ओके फ्रेम केलेला आहे. तो 76 आहेत ते. ओके. खूप मोठी अचिव्हमेंट ऍक्च्युली मग म्हणता येईल याला, 76 क्लायंट. हा, मोस्टली पण आहे. म्हणजे माझ्यासाठी तरी खूप सरप्राईज होतं, की राईट. एवढं फर्स्ट टाइम मी ऍड रन करून एवढं ओके ओके क्लायंट ओके. मिळवलं. खूप राईट. फायदा झाला सर तुमच्यामुळे खरंच. ग्रेट. आणि याच्यामध्ये मग जो टोटल आपला कोर्स जो आहे, आपला वेडिंग सीझन प्रोग्राम आहे, याच्यात काय इम्पॅक्ट पडला? म्हणजे या कोर्समुळे तुम्ही ह्याच्या अगोदर कसं काम करायचे आणि या कोर्स केल्यानंतर ना काय फरक पडला? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? याआधी ना सर मी खूप ट्राय म्हणजे बघायचो, की ऍड रन करू करू. पण मी ना इन्स्टावरच ऍड रन करायचो डायरेक्ट. ओके बुक्स ओके. पोस्ट येतं ना, त्या टाईप मध्ये मी तसंच जायचो. मग त्यामुळे मला फक्त इन्क्वायरीज व्हायच्या नॉर्मली. पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नव्हता कोणाचा. बरोबर. आणि कोणत्या वेने जायचं मला तेच कळत नव्हतं. म्हणजे पहिली गोष्ट तर मी ओके फक्त इन्क्वायरी झाली, की व्हॉट्सअपला आला मेसेज, की मी डायरेक्ट कोटेशन पाठवून द्यायचो. ओके ओके ओके. म्हणजे कुठलंच काही नाही, की आला. मी तेव्हा खुश होऊन जायचो, की क्लायंट आलाय. आता मी क्लायंटला फक्त कोड देणार. नंतर ना त्याचा फॉलोअप होता ना काहीच होता. तुम्ही जसं दिलंय सगळं राईट राईट. प्रॉपरली, की काय करायचं क्लायंट आल्यावर, कसं काय मेथड आपल्या ज्या होत्या, त्या बरोबर. सगळ्या रूल फॉलो करून तसं त्या वेने गेलो तर म्हणजे मोस्टली. आणि एक प्रोफेशनल आपलं कुठेतरी आपण आहेत बुवा मार्केटमध्ये, की एक प्रोफेशनल वाटतं. बरोबर. कसं काय जावं पूर्ण मेथड फॉलो केल्यावर. आणि ते जेव्हा आम्ही तुमच्याकडून ऐकलं होतं तेव्हाच वाटत होतं, की यार हे खरंच मी कधीच नाही केलेलं. म्हणजे राईट राईट राईट. ऐकल्यावरच वाटत होतं, की काहीतरी प्रोफेशनॅलिटी आहेत यात, बरोबर. की आहे बुवा कुठे ना कुठे क्लायंटला तरी वाटेल, की करू शकतो बुवा आपण. मग तसं ट्राय केलं. ओके मोस्टली म्हणजे चांगलं रिस्क. ओके. मग आता इन्क्वायरीज आपण तुम्ही ऍक्च्युली नाशिकमधून काम करता, बरोबर? हो. मग कामं फक्त नाशिकची आहेत की आपण ऑल ओव्हर नाही, महाराष्ट्र? मोस्टली ना मुंबई आणि पुण्याचे क्लायंट आता जे डन झाले ना, ओके तरी त्याच्यात 7 पैकी ना माझे 4 क्लायंट तिकडचे आहे. 2 इकडे, एक सिन्नरचा आहे आणि 2 नाशिक मधले आहे. ओके 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 ओके. आता ऍक्च्युली कसं झालं, प्रॉब्लेम प्राइसिंग पण येतोय खूप. म्हणजे बाकीचे हो. फोटोग्राफर ते म्हणतात आहे की आम्हाला प्राइसिंग मध्ये जास्त प्रॉब्लेम येतोय. तर तो प्रॉब्लेम तुम्हाला आला का? किंवा तो आला असेल तर तुम्ही कसा मॅनेज केला तो? मला प्राइसिंग मध्ये म्हणजे ज्यावेळी मी म्हणजे कोटेशन टाकलं ना त्यांना, तर मी पहिले पूर्ण गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या. म्हणजे जसं Google Meet किंवा Zoom Meetवर आपण सगळं राईट राईट. मीटवर बोलून किंवा कॉलवर बोलून सगळं क्लिअर केलं. आणि त्यात डिफरन्शिएट पण करून दाखवलं, की वर्क तुम्हाला 30,000त पण मिळेल, 40,000त पण मिळेल आणि 90 मध्ये पण जे मी देतो तसं पण मिळेल. पण ओके त्यात तुम्ही फरक बघा. आणि मी एक म्हणजे पॉझिटिव्ह नवीन क्लायंटला एक मी हे केलं, की माझे एक्झिस्टिंग क्लायंटचे प्रॉपर डिटेल्स सगळे शेअर केले. आणि जेव्हा ओके पण मीटला मी दाखवायचो ना, की पूर्ण माझा म्हणजे जेवढा शूट झालेला रॉ डेटा होता,
रॉ, विदाऊट एडिट, रॉ डेटा. ओके ओके ओके. तर मी क्लायंटला पूर्ण मीटवर स्क्रीन शेअर केलेली असली की पूर्ण फोल्डर दाखवायचो, की हे सगळे फोल्डर आहे. तुम्ही मला कुठल्याही क्लायंटचं तुमच्या हिशोबाने नाव सांगा, की ओके यांचा डेटा मला पाहिजे आहे, की यांचा डेटा मला पाहिजे आहे आणि यात तुम्हाला म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे का? मी पूर्ण डेटा दाखवतो. तुम्हाला जर आवडलं तर आपण पुढे जाऊ शकतो. तर ओके. त्यांच्या चॉईसने कुठलाही फोल्डर त्यांना ओपन करून ते बोलले तो. असं बरोबर. नाही की म्हणजे मी दाखवतोय मग आपण कसं आपण पोर्टफोलिओ सिलेक्टेड रेडी दाखवतो ठेवतो. नॉर्मली की बाबा हां, बेस्ट सिलेक्टेडच काम जे आहे दाखवतो. ते हां, दाखवण्यासाठी बेस्टच आपण दाखवतो. हां हां हां. तुम्ही ओके. सांगा डेस्टिनेशन वेडिंग पण सांगा, की नॉर्मल वेडिंग पण सांगा. कुठलंही सांगा. तुम्हाला जे वाटेल ते ते मी दाखवत होतो. मग त्यामुळे क्लायंटला थोडा विश्वास चांगला बसला. म्हणजे 2-3 तर माझं तसं झालं. हां हां हां. काहींना काही क्लायंटनी रिव्हर्स इन्क्वायरी केल्यात त्यांच्याकडे, ज्यांचं शूट मी केलेलं होतं. ओके ज्या ओके. मी कोलॅबोरेशनमध्ये पोस्ट टाकलेल्या होत्या. हां हां हां. त्यांच्या थ्रू पण गेले ते, की त्यांना मेसेज केले, की कसं काय झालं? ओके म्हणजे ओके ओके. आणि माझी पोस्टिंग खूप कमी होती ना. म्हणजे पोस्टिंग राईट राईट. कमीच होती. मग आता हळू-हळू वाढवायची. चालू आहे त्यावर पण काम. पण ओके. मग पोस्टिंग कमी होती. आणि जेवढे कोलॅबमध्ये गेलेले मोस्टली त्या क्लायंटचे मला परत म्हणजे ज्यांना विचारलं त्यांचे मला पण स्क्रीनशॉट पण आले, की हे इन्क्वायरी करतात. राईट राईट राईट. हां, तसंही आले पण मला ते. ओके. ग्रेट. खूप चांगला म्हणजे रिझल्ट आहे तुम्हाला. एका महिन्यामध्ये ऑलमोस्ट आपण हो, एक 6 लाखांचा बिझनेस जो आहे तो जनरेट झालेला आहे. हो सर. हे ऍक्च्युली आमच्यासाठी पण हिस्ट्री आहे. म्हणजे आम्ही आतापर्यंत 100 फोटोग्राफर सोबत काम केले या सीझन मध्ये. हो. ह्याच्यामध्ये सगळ्यात टॉपचा रिझल्ट तुमचा आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. कारण महत्वाचं म्हणजे थँक यू सर. ऍक्शन आहे. म्हणजे कितीही आम्ही स्ट्रॅटेजी दिल्या, कितीही काही सांगितलं तरी जोपर्यंत तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करत नाही तोपर्यंत त्याचा काहीच अर्थ नाही. बरोबर. बरोबर, बरोबर. येस. त्यामुळे खूप शुभेच्छा तुम्हाला की खूप मस्त काम केलं तुम्ही. थँक आणि यू, असंच थँक मी यू. तर म्हणेल आजच फक्त जे स्टार्ट केलंय आपण, अजून खूप मोठे मोठे टार्गेट्स आपण सोबत अचीव करूयात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. हो सर, चालेल ना, नक्की. पण ये- मग मला खूप फायदा झाला, की हे जे तुमची पोस्ट बघितलेली होती ना मी ॲड, हा हा. त्यापासून म्हणजे जे मी फर्स्ट डे स्टार्ट केला, त्यानंतर म्हणजे जे बोलण्यात मला वाटलं ना, की यार खरंच आपण करू शकतो आणि ते मी ॲक्चुअल इम्प्लिमेंट पण करून बघितलं. ॲक्चुअलमध्ये ते वर्क पण झालं. येस. तर मला अजून नक्कीच एक म्हणजे मी जेव्हा तुम्हाला इन्क्वायरी केली होती ना फर्स्ट हा टाईम, हा. मी पण विचार करायचो, की म्हणजे यार करतो तर आहे आपण, म्हणजे पैसे भरावे की नको भरावे खूप विचार म्हणजे येतातच. बरोबर. कोणाच्याही नवीन माणसाला जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा विचार येतात. राईट पण म्हटलं जाऊ दे, करून तर बघू, इतके दिवस शांत बसलोय करून तर बघू. अशा राईट. हिशोबानेच केलं होतं मी येस. नॉर्मली, म्हणजे एवढं तेव्हा मनावर नव्हतं माझं काही. मनावर घेतलंच नव्हतं, की करू भाऊ फक्त. फर्स्ट लेक्चर मिसेसने जॉइन केलं होतं. नंतर हा हा. मग म्हटलं मग बरोबर. तसं मी जॉइन हां. ओके. मग आपला हे दोन पार्ट होते आपले, लीड जनरेशन आणि सेल्स. मग हो. यातनं काय शिकायला मिळालं तुम्हाला मोस्टली? कोणता टॉपिक जो आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ पाहायला मिळाली? हं, हं. फर्स्ट ऑफ ऑल तर क्लायंटशी कसं बोलायचंय ते मेन गोष्ट होती माझ्यासाठी. हा हा हा. बाकी तर कोटेशन आणि ह्या फोटोग्राफी पुढची गोष्ट ती माझ्या माझ्या हातात होती. बरोबर. कोटेशन कसं काय बनवायचं ते त्या मेन म्हणजे प्रॉपर गोष्टी. क्लायंटशी कसं बोलायचं मेन म्हणजे सगळ्यात. ओके. क्लायंट कसं हँडल करायचं, त्याचं कंटिन्यू फॉलोअप कसा घ्यायचा, काय त्या गोष्टी मी शिकायला भेटल्या. तुम्ही जे पहिले लेक्चरला बोलले होते, की एनी अपडेट, माझा तोच हा हा. मेसेज राहायचा. एनी ओके. अपडेट. आता मला गरजच पडत नाही काही एनी अपडेट टाकावं लागते. म्हणजे मोस्टली एनी अपडेटचा विषयच नाही राहिला. ते बरोबर. मला तेव्हा बोलले ना, तेव्हा मला म्हणजे रिअलाईज झालं होतं, की मी तेच करायचो. ओके ओके. म्हणजे एनी फॉलोअप अपडेट बस सिक्वेन्स तयार फक्त केला तेवढं. असेल तुम्ही, राईट? हो, हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. तो सिक्वेन्स लावला त्या हिशोबानेच चाललंय. येस. आणि मीटिंगचं म्हणजे आता एन्क्वायरी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मीटिंगच शेड्यूल करता, राईट? म्हणजे कॉल करून आधी हो. क्लायंट कसा असतो आपला फ्लो नेमका? आधी काय करतो, एक मेसेज रेडी केला मी WhatsAppला. हा क्लायंटची हा. इन्क्वायरी झाली, की Google फॉर्म केलाय मी क्रिएट. ओके सध्या तर वेबसाईट वगैरे नाही आहे. Google फॉर्मच रेडी केलाय. ओके Google फॉर्मवर पूर्ण म्हणजे क्लायंटचे डिटेल्स वगैरे त्यात ॲड होऊन जातात. त्यांचं वेडिंगचे डिटेल्स तिथे व्हेन्यू वगैरे ओके. जे आपण आपल्या प्रोग्राममध्ये शिकलो होतो त्या हा हा हा. टाईपमध्येच एक फॉर्म रेडी केला आहे. ओके आणि बेसिक त्यांचं बजेट रिक्वायर ठेवलेलं आहे मी. त्याशिवाय फॉर्म फिलच नाही होत. ओके बजेट एकदा तिथं मेन्शन झालं, की काही असेल त्यांचं, त्या हिशोबाने आपल्यालाही अंदाज येतो एवढं बजेट आहे. आणि जर माझं बजेट त्यापेक्षा हाय जातंय, मला कॅल्क्युलेशन करून कळतंय, की याच्यापेक्षा आहे, तर मग मी डायरेक्ट त्यांना त्या मेसेज नंतर त्यांचा फॉर्म चेक करून डायरेक्ट कॉल करतो. म्हणजे मेसेज करतो, की आपण कम्फर्टेबल असेल तर बोलू शकतो. ओके मग कॉलवरच बोलून मग त्या गोष्टी क्लिअर करून घेतो, की बजेट तुमचं एवढं-एवढं आहे, पण मग ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या तर बजेट थोडं वाढणार आहे.
बरोबर. मग तुम्हाला चालू आहे की काय काय त्या ह्यातच ऍडजस्ट करायचं, तर मग कुठल्या गोष्टी आपण ठेवू शकतो, काही कमी जास्त करू शकतो. ओके, ओके, त्या ओके. हिशोबाने मग आपण तसं करता येईल. ग्रेट. नाही चालेल, एक हो नंबर. म्हणजे असंच अजून काम करा. मी तर म्हणेल ह्यावेळेस हो टार्गेट सर. किती ठेवलं तुम्ही वेडिंग सीझनला? काय काय टार्गेट किती ठेवलं या वेडिंग सीझनसाठी? आता तर या हिशोबाने म्हणजे या महिन्याच्या हिशोबाने हे टार्गेट तर नव्हतंच माझं. मी ओव्हरऑल म्हणजे पूर्ण सीझन मध्ये एवढं टार्गेट अचीव करायचो, ओके, 10-12 लाखापर्यंत. ओके, पण ओके. हे मंथली तेवढंच एका महिन्यातच तेवढं टार्गेट माझं अचीव झालेलं आहे. ग्रेट. मोस्टली तरी 30 एक लाखापर्यंत आहे माझं बजेट. ओके, या ओके. सीझनला जाऊ शकतो असं वाटतं. बघू ओके, आपण. चालेल. ग्रेट, ग्रेट. कारण की माझ्यासारखीच जर मदत होत असेल तर काय फायदा, येस, काही प्रॉब्लेम नाही मला. येस. करू आणि शकतो सर. अजून एक फक्त लास्टचं फक्त एक मला ही करा सांगा, की जे नवीन लोक आहेत, की जे पहिल्यांदा आमचा वेबिनार बघतात किंवा हो कोणती गोष्ट आमच्याबद्दल ऐकतात, त्यांना तुम्ही काय सांगणार? किंवा एक नवीन फोटोग्राफर आहे किंवा एक्सपिरियन्स फोटोग्राफर आहे, जो आतापर्यंत फक्त हम्म. रेफरन्सवर डिपेंड राहतोय किंवा त्याचा जास्त हो इन्कम हो नाही आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार किंवा काय मेसेज असेल तुमच्याकडून? हम्म. पहिली गोष्ट तर म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी रेफरन्सवरच डिपेंड राहायचो आधीपासून. पण मग मला आहे ना, आता मी मार्केटमध्ये बघत होतो की मी आधीपासून आहे इथे, आणि माझ्या मागून आलेली जी यंग लोक होते, म्हणजे माझ्यापेक्षा जे यंग, ते माझ्यापेक्षा जास्त क्लायंट्स होते त्यांच्याकडे. तर त्यामुळे मी तोच विचार करायचो की यार आपलं काय चुकतंय, आपली फोटोग्राफी पण बेस्ट आहे, म्हणजे त्या याच्यात पण बेस्ट आहे, त्या लोकांपेक्षा तर बेस्टच मी काम काम देतोय, क्लायंट पण खुश आहे. मग मला रेफरन्स पण का कमी होतोय, आधी जो चालायचा माझा रेफरन्स तो का कमी होतोय. मग मी तोच विचार करत होतो. आणि रेफरन्स बेसवरच नाही आता, कारण की सगळे सोशली ऍक्टिव्ह आहे सगळे लोक. बरोबर. त्या हिशोबाने सोशली जाण्याचाच विचार करावा कोणी पण, म्हणजे जो कोणी करतोय तो. राईट. आणि नक्कीच सरांचं जर वेबिनार बघताय किंवा काही ऍड वगैरे बघताय, तर एक मराठी माणूस म्हणून जे काही तुमचं म्हणजे माझ्यासाठी जे अट्रॅक्शन होतं की मराठी भाषा, मेन म्हणजे मराठी भाषा. इंग्लिश तर आपल्याला कळते, पण बरोबर. एवढं की फ्लुएंटली नाही प्रॉपर. कारण की तो थोडाफार ड्रॉबॅक आहे, की प्रॉपर नाही कळत. म्हणजे बरोबर. कळते आपल्याला, पण मग कितपत कळते, काय कळते, की काही प्रोनाऊन्सिएशन कळतात समोरच्याचे, काही नाही कळत. तर एक मराठी माणूस आपल्यासारखाच आहे. आणि तो तुमचं पण म्हणजे सर, स्टार्ट टू एंड मी नंतर बघितलं, मी सगळं प्रोफाईल वगैरे हां, हां, बघितलं, हां. चेक केलं कसं काय आहे. तर मला एकदम जवळचं वाटलं. आणि या प्रोग्राममुळे मला वाटलं की मी जाऊ शकतो. त्यामुळेच मी डोळे झाकून ट्रस्ट केला आणि राईट. अप्लाय करून दिलं. तसं येस. प्रत्येकाने करावं असं माझी तर इच्छा आहे खरंच. कारण की आपल्यात म्हणजे मला क्लायंट येणंच हेच नव्हतं, की माझ्यात किती इम्प्रूव्हमेंट होऊ शकते, हे बरोबर. मेन गोष्ट होती. त्यामुळे आपण कुठल्याही जनरली ना, वेडिंगसाठीच आपण करू शकतो. कुठल्याही क्षेत्रात आपण ते ऍड रन करू शकतो किंवा बाकी गोष्टी आहे. प्रोफेशनल एक व्यक्ती बनू शकतो आपण एक. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यामुळे आधी बाकी फक्त एक लाईफस्टाईल आर्टिस्ट मध्ये आहेत नाही चेंजेस का? होतात. आपण नॉर्मली आधी हा आर्टिस्ट असतो. पण एक प्रोफेशनल आर्टिस्ट. बिझनेस ओनर जो आहे, हो तो हो आयएएस वगैरे शिकला की तुम्ही याच्यामध्ये डेफिनेटली होऊ शकता. डेफिनेटली होऊ शकतं. नक्की सर. आणि आपण बिझनेस करतोय तर क्लायंट हँडलिंग हाच मोठा टास्क असतो. तो बरोबर. जर एकदा प्रॉपर जमला तर संपला विषय. ग्रेट, ग्रेट, ग्रेट.